मित्रांसोबत करतो आज मी लेग्स वर्कआउट. खूप मजा येते आज. आताशी तर पहिला सेट मारलेला आहे, मजा येईल. गाईज कशात सगळे वेलकम टू माय न्यू व्हिडिओ. आजचा ब्लॉग पण जिममध्येच स्टार्ट होणार आहे. तर आज जिममध्ये तुम्ही सगळ्यांना बघताल. डिमन, अँड्रू, गोसावी तिथं बसलेला आहे. रॅमोन शिंदे इकडं आहे. आमचे क्युटी बॉय सोहम, आदी भाव. आणि तिकडं आहेत सुमित सुलक आणि जॉनी भाई इज इन द हाऊस. आम्ही सगळे लेग्स मारणार आहे. प्रदीप भाई पण आलेत. चले आज पहिल्यांदा कुठे आहे? पहिल्यांदा रॅमोन शिंदेनी वॉकिंग लंजेस मारलेले आहेत ते पण, आणि चांगले मारलेले आहेत. लंजेस चांगले मारले आहेत. आता सेकंड सेट आपण घेणार आहे मशीन लेग प्रेस फुल वेटेड. तर धन्यवाद. डीमन हा अटेम्प्ट करत होता. अटेम्प्ट नाही म्हणते, मारलेले आधी. किती मारत होता? 20 kg. 140 कसं काय? 140 कसं काय? 140 होतं. 25 10 आणि बार 20. 25 होतं. 40 किती झाले? 128. ठीक आहे, पण ते फेल नाही तो. पण तो सेट फेल झालेला आहे. तो सेट फेल झालेला आहे. वेट झालं. डिप नाही गेला. डीप नाही. पहिलाच डीप काहीच नाही गेलं. फेल झालेला आहे तो. सेकंड ह्यालाच तू सोडून दिलं. हा आधी पण मारत होता, पण आधीकडनं वेट स्लिप झालं. तर चला आता आपण स्टार्ट करूया लेग प्रेस. तर गाईज आम्ही ना लेग प्रेस मारत होतो, पण हा बघा आम्हाला तिथे दाखवायला ह्याच्यावरती हे मारतोय. काय मारतोय? काप्स मारतोय, जे भाई त्यांनी स्टेरॉइड टाकून कमवलेले आहेत. सुमित सुलेख देख सकते आप. बनान मी सुलेख जैसा पहिना इसका आज. आणि हे टमरेलवाणी केसाच्या अरे चैतन्य कटोरी केस या. आणि बच्चन लोक. बच्चन नाही बाळा. ऋतिक रोशन. हाय गाइस. तुम्ही काहीच बघू शकता. लेग्स हा वर्कआउट मारणं हाऊची गोष्ट नाही. बरोबर दिसतं का? आणि बघा तुम्ही बघू शकता, म्हणजे एक ॲथलीट होणं म्हणजे ते पण एक डिसेंट फिजिक पण नव्हती आधी, त्याच्यावरून असं अचीव करणं. बघा तुम्ही बघू शकता, म्हणजे बॉडी बिल्डिंग हा साधा सोपा गोष्ट नाही. तर खूप डिसिप्लिन, माइंडसेट, डेडिकेशन सगळं लागतं. आणि तिकडे बघू शकता तुम्ही, डाईट नाही काय नाही, तरी पण भाऊंनी बॉडी. जरा साईज दाखव तुझी. बॅग दाखव, बॅग असं. हां हे बघा तुम्ही. एज आहे सर, सगळ्यांनी ऐकायचं एज. याचं एज आहे 16 इयर्स. 16 इयर्सचा आहे हा. बघू शकता तुम्ही साईज. आणि तुम्ही बघू शकता जिम हे फक्त बॉडी बनवण्यासाठी नसतं, पण लुक्स
आणि काय म्हणतात बॉडी शेपचं पण मॅटर करतं जे माझ्यामध्ये आहे. चल रेवंत शिंदे.